हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हाऊ टू फाइंड आउट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, अप्रॉक्सिमेशनचा आपल्याला तोच फॉर्म्युला यूज करायचा जो आपण आधीच्या 2-3 व्हिडिओजमध्ये बघितलं होतं. ओके, अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला काय होता? f of a plus h अप्रॉक्सिमेट टू f of a plus h into f dash a. ओके, काय करणे आहे, जो आपला मेन न्यूमेरिकल आहे त्याचे आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करायचे, त्याला आधी फंक्शन मध्ये कन्वर्ट करायचे. ओके, देन त्यानंतर a आणि h च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणे आहे, f of a f dash a फाइंड आउट करणे आहे. ओके, एंड देन अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला यूज करणे. ओके, न्यूमेरिकल बघू आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा. फर्स्ट न्यूमेरिकल आहे sin 31 डिग्री. ओके, आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे sin 31 डिग्रीची. ओके, आणि मग त्यांनी आपल्याला गिवन दिलेले आहे काय की 1 डिग्री इज इक्वल टू 0.0175 रेडियन. ओके, आणि पुन्हा एक त्यांनी व्हॅल्यू आपल्याला गिवन दिली आहे द cos 30 डिग्री इज इक्वल टू 0.866. ओके, दे आता ह्या दोन व्हॅल्यूज त्यांनी आपल्याला गिवन दिलेल्या आहेत. ओके, आणि ते तो म्हणतोय की अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करा sin 31 डिग्री. आता sin 31 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, कारण की 31 डिग्री हा स्टँडर्ड अँगल नाही. बरोबर, स्टँडर्ड अँगल कुठले कुठले आहेत? 0, 30, 45, 60, 90, 180. ओके, आणि समोर ठीक आहे. दे पण 31 आपला स्टँडर्ड अँगल नाही आहे. मग आता अशा वेळेस काय करणार? तर अशा वेळेस आपण अप्रॉक्सिमेशनच्या फॉर्म्युला यूज करून याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ओके, काय करणे आहे, तो जो मेन नंबर आहे त्याला आपण कन्सिडर करू x. बरोबर आहे. दे जसं इथे लक्षात द्या, sin 31 ची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, तर 31 डिग्रीला आपण कन्सिडर करू x. ओके, इन सोल्यूशन लेट x इज इक्वल टू 31 डिग्री. ओके, जिथे 31 डिग्री आहे तिथे आपण x कन्सिडर करत आहोत. ओके, म्हणजे आपल्याला काय मिळते आहे, therefore f of x is equal to sin x. ओके, काय केलं आपण इथे व्यवस्थित लक्ष द्या. आपल्या न्यूमेरिकल मध्ये जिथे 31 डिग्री आहे तिथे आपण x कन्सिडर केला आहे. ओके, म्हणजे इथे काय मिळेल आपल्याला sin x, आणि sin x हा आपला फंक्शन आहे. बरोबर आहे, आणि फंक्शनला आपण डिनोट करतो f of x ने, म्हणजे मी लिहिलं आहे therefore f of x is equal to sin x. पण अप्रॉक्सिमेशनच्या फॉर्म्युला मध्ये जर तुम्ही चेक कराल तर ते f डॅश ची पण कंडिशन आहे. f डॅश म्हणजे फंक्शनवर डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलं. ओके, तर इथे आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू. ओके, काय मिळते आहे, the d by dx of f of x is equal to d by dx of sin x. इकडे लक्ष द्या, जर f of x वरती आपण जर डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला तर आपण त्याला कशाने डिनोट करतो आहे, f डॅश x. ओके, इज इक्वल टू, लक्षात द्या, द डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x स्टँडर्ड फॉर्म आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x काय होत आहे, cos x. ओके, cos x. काय केलं आपण f of x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, f of x is equal to sin x, त्याला इक्वेशन 1 ने डिनोट करायचं. देन त्यानंतर f dash x is equal to आपल्याला मिळत आहे cos x. ओके, त्याला आपण 2 ने डिनोट करताय. ओके, पण अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला a आणि h च्या फॉर्म्युला आहे, म्हणजे आपल्याला a आणि h च्या व्हॅल्यूज माहिती पाहिजे. मग a आणि h च्या व्हॅल्यूज कुठून काढायच्या, तर त्या x वरून जो आपण x कन्सिडर केला काय व्यवस्थित लक्ष द्या. here पुन्हा लेट x इज इक्वल टू a प्लस h. काय करतो मी x ला कन्वर्ट करतो आहे a आणि h च्या फॉर्म मध्ये. काय केलं मी, x इज इक्वल टू लिहिलं आहे a प्लस h. ओके, पण x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती होती. ओके, x इज इक्वल टू किती चेक करायचं, x इज इक्वल टू 31 डिग्री, म्हणजे मी x ची व्हॅल्यू पुट करतोय 31 डिग्री. ओके, 31 डिग्री इज इक्वल टू a प्लस h ॲज इट इज. ओके, आता 31 डिग्रीला दोन नंबर मध्ये स्प्लिट करायचे, पण असे दोन नंबर ज्यापैकी एक नंबर हा स्टँडर्ड अँगल पाहिजे. का बरं, कारण की स्टँडर्ड अँगलचेच आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे. ओके, स्टँडर्ड अँगल कुठले कुठले होते, 0, 30, 45, 60, 90. ओके, आता इथे चेक करा, इथे काय दिसतंय 31 डिग्री. 31 डिग्रीला मी 30 डिग्री मध्ये कन्वर्ट करू शकतो. 30 डिग्री हा स्टँडर्ड अँगल आहे. बरोबर, काय म्हणते मग इथे आपल्याला 31 डिग्रीला मी लिहू शकतो आहे 30 डिग्री प्लस 1 डिग्री. ओके, 30 डिग्री प्लस 1 डिग्री म्हणजे 31 डिग्री होतं. देन हियर इज इक्वल टू काय आहे, a प्लस h. जर आता आपण या दोघांना जर कंपेअर केलं तर a इज इक्वल टू मिळतोय 30 डिग्री. ओके, देयरफॉर a इज इक्वल टू 30 डिग्री आणि h इज इक्वल टू मिळते आपल्याला 1 डिग्री. ओके, या लेवल a ची व्हॅल्यू
आणि इथे आपली h ची व्हॅल्यू. ओके, पण अप्रॉक्सिमेशनच्या फॉर्म्युला यूज करायचा असेल तर a आणि h माहिती पाहिजे. ओके, पण f ऑफ a f डॅश a हे देखील माहिती पाहिजे. मग आता f ऑफ a आणि f डॅश a कसं काढायचं? ओके, तर f ऑफ a हे f ऑफ x वरून काढतो आपण. इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय म्हणतो चेक करा. f ऑफ x इज इक्वल टू sin x. f ऑफ x आवश्यकता आहे f ऑफ a ची. f ऑफ x x च्या ऐवजी a पाहिजे, आपण तेच करू. आपण इक्वेशन 1 मध्ये जिथे x आहे या x ला आपण रिप्लेस करू a ने. ओके, नेक्स्ट रिप्लेस x बाय a इन इक्वेशन 1. ओके, काय करतो आपण? तर इक्वेशन 1 मध्ये जिथे जिथे x आहे त्या प्रत्येक x ला आपण a ने रिप्लेस करतोय. ओके, इक्वेशन 1 मध्ये जिथे जिथे x आहे या दोन ठिकाणी ओके तिथे तिथे आपण a पुट करतोय. म्हणजे आपल्याला काय मिळेल इकडे? तर f ऑफ a इज इक्वल टू sin a. पण a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ओके, a इज इक्वल टू किती चेक करा. 30 डिग्री. मी तिथे व्हॅल्यू पुट करतोय 30 डिग्री इज इक्वल टू sin 30 डिग्री. आणि sin 30 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. sin 30 डिग्री इज इक्वल टू किती होतं? 1/2. ओके, एंड 1/2 मीन्स किती होतो? 0.5. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे f ऑफ a इज इक्वल टू 0.5. अप्रॉक्सिमेशनच्या फॉर्म्युलामधल्या दोन व्हॅल्यूज आपल्याला माहिती झाल्या. f ऑफ a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती झाली आणि h ची व्हॅल्यू आपल्याला माहिती झाली. बरोबर आहे. आता आपल्याला काढायचं f डॅश a ची व्हॅल्यू. ओके, मग आता f डॅश a ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? तर f डॅश a ची व्हॅल्यू आपण f डॅश x वरून फाइंड आउट करतो. f डॅश x. ओके, काय करणार आहे व्यवस्थित लक्ष द्या. f डॅश x जिथे जिथे x आहे तिथे आपण a पुट करू. म्हणजे आपण इक्वेशन 2 मध्ये जिथे x आहे त्या x ला रिप्लेस करू आपण a नी. ओके, रिप्लेस x बाय a इन इक्वेशन 2. ओके, इक्वेशन 2 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे आपण a पुट करतोय. ओके, काय मिळते आहे? इक्वेशन 2 जिथे जिथे x आहे तिथे a पुट करणार आहे. म्हणजे आपल्याला काय मिळते आहे की f डॅश a इज इक्वल टू cos ऑफ a. ओके, पण a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. a इज इक्वल टू किती आहे? 30 डिग्री. मी व्हॅल्यू पुट करतो इथे इज इक्वल टू द cos ऑफ 30 डिग्री. cos 30 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ऑलरेडी त्याने गिवन दिलेली आहे. ओके, cos 30 डिग्री. cos 30 डिग्री किती म्हटले त्याने? 0.866. ओके, म्हणजे ती व्हॅल्यू पुट करतो आम्ही तिथे f डॅश a इज इक्वल टू 0.866. ओके, आता अप्रॉक्सिमेशनचा जो फॉर्म्युला आहे त्यापैकी तिन्ही व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे. आपल्याला f डॅश a माहिती f ऑफ a माहिती आहे, आपल्याला h माहिती आहे आणि f डॅश a देखील माहिती आहे. आता आपण अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला यूज करू. तर अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला काय आहे की f ऑफ a प्लस h अप्रॉक्सिमेट टू f ऑफ a प्लस h इंटू f डॅश a. इथे चेकअप काय लिहिलं आहे आपण? a प्लस h आणि a प्लस h म्हणजे काय म्हटलं आपण? x. म्हणजे इथे म्हटलं आपल्याला f ऑफ x अप्रॉक्सिमेट टू f ऑफ a. f ऑफ a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. f ऑफ a इज इक्वल टू किती आहे? 0.5. ओके, 0.5 प्लस h. h ची व्हॅल्यू देखील आपल्याला माहिती आहे. h इज इक्वल टू 1 डिग्री आहे. ओके, 1 डिग्री. देन त्यानंतर इंटू f डॅश a. f डॅश a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. सॉरी, f डॅश ची व्हॅल्यू f डॅश a ची व्हॅल्यू पण आपल्याला माहिती आहे. ओके, f डॅश a इज इक्वल टू किती आहे? 0.866. देन आता इथे लक्ष द्या कॅल्क्युलेशन मध्ये 0.5 प्लस 1 डिग्री. 1 डिग्री आहे. ठीक आहे, अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन मध्ये कुठल्याही प्रकारची डिग्री नाही. ओके, मग आता 1 डिग्रीला आपण कन्वर्ट करू तर रेडियन्सच्या फॉर्ममध्ये. ओके, कसं? तर त्यांनी गिवन दिलेलं बघा 1 डिग्रीची व्हॅल्यू त्यांनी गिवन दिली आहे 0.0175. ती व्हॅल्यू आपण तिथे पुट करू. ओके, f ऑफ x. f ऑफ x म्हणजे काय आहे? f ऑफ x मीन्स sin x. ओके, इथे लिहितो आहे sin x अप्रॉक्सिमेट टू 0.5 प्लस 1 डिग्री. 1 डिग्रीची व्हॅल्यू त्याने आपल्याला गिवन दिली आहे. ती व्हॅल्यू तिथे पुट करतात. काय आहे? 0.0175 इंटू
सेम ॲज इट इज 0.866. ओके, त्यानंतर आता x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. x इज इक्वल टू किती आहे 31 डिग्री. ओके, इथे लिहित आहे मी sin 31 डिग्री अप्रॉक्सिमेट. काय केलं आहे आपण इथे sin x ची व्हॅल्यू मी पुट केली आहे. x म्हणजे 31 डिग्री होतं. ओके, मी x ची फक्त 31 डिग्री लिहिली आहे. ओके, अप्रॉक्सिमेट टू हा नंबर ॲज इट इज 0.5 प्लस आता या दोन नंबरचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे, जर या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळतं आहे 0.01515. ओके, त्यानंतर आता या दोघांचे आपल्याला ऍडिशन करायचे आहे. म्हणजे आपण फायनल आन्सर आहे देअरफॉर sin 31 डिग्री अप्रॉक्सिमेट टू, जर या दोघांची जर तुम्ही ऍडिशन केली तर काय मिळते आहे 0.51515. ओके, तर हे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे sin 31 डिग्रीची. नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचे आहे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ tan 44 डिग्री. आणि त्याने आपल्याला गिवन दिलेला आहे 1 डिग्री इज इक्वल टू 0.0175 रेडियन्स. tan 44 डिग्री हा स्टँडर्ड अँगल नाही आहे. ओके, म्हणजे याची आता आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग काय करायचं सांगितलं, जो मेन नंबर आहे तो कोण आहे 44 डिग्री, त्याला आपण कन्सिडर करू x. ओके, सोल्युशन मध्ये लेट x इज इक्वल टू 44 डिग्री. काय करतो आहे 44 डिग्री म्हणजे आपण कन्सिडर करतो आहे x. जर मी 44 डिग्री म्हणजे जर x कन्सिडर केलं तर इथे काय मिळते आपल्याला tan x. ओके, आणि tan x हा फंक्शन आहे. ओके, आणि फंक्शनला आपण डिनोट करतो f ऑफ x ने. देअरफॉर f ऑफ x इज इक्वल टू tan x. f ऑफ x ची व्हॅल्यू मिळते आहे आपल्याला tan x. आपण गिवन न्यूमेरिकल काय केलं फक्त की 44 ची व्हॅल्यू फक्त x कन्सिडर केलं. पण जर अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला जर आपल्याला यूज करायचा असेल तर फॉर्म्युला काय म्हणतोय f ऑफ a प्लस h अप्रॉक्सिमेट टू f ऑफ a प्लस h इनटू f डॅश a. f डॅश मीन्स डेरिव्हेटिव्ह, म्हणजे इथे आपल्याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करते आहे. ओके, dy dx ऑफ f ऑफ x इज इक्वल टू dy dx ऑफ tan x. तर f ऑफ x वरती आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो तर त्याला आपण डिनोट करतो f डॅश x इज इक्वल टू and derivative of tan x is equal to क्या होता है sec square x. ओके, जो f of x आहे त्याला आपण इक्वेशन 1 ने डिनोट करू आणि f dash x ला आपण इक्वेशन 2 ने डिनोट करू. पण अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर आपल्याला माहिती पाहिजे a आणि h च्या व्हॅल्यूज. तर a आणि h च्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करतो x. ओके, काय करतो आहे जो x आहे त्याला कन्सिडर करा a plus h. ओके, लेट x is equal to a plus h. ओके, पण x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ओके, x is equal to किती आहे 44 डिग्री. इथे लिहितो आहे 44 डिग्री is equal to a plus h. आता 44 डिग्रीला दोन नंबर मध्ये स्प्लिट करायचे. ओके, पण 44 डिग्रीला दोन नंबर मध्ये स्प्लिट करते वेळेस एक असा नंबर पाहिजे जो परफेक्ट स्टँडर्ड अँगल असेल. ओके, स्टँडर्ड अँगल आता नियर बाय 44 कोण आहे 45. ओके, तर मी 44 ला 45 च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. कसं, तर मी 44 डिग्री च्या ऐवजी लिहू शकतो आहे 45 डिग्री मायनस 1 डिग्री इज इक्वल टू a प्लस h ॲज इट इज. काय केलं 44 डिग्री म्हणजे आपण लिहिलं 45 डिग्री मायनस 1 डिग्री. ओके, जर आपण इथे जर कंपॅरिझन केलं तर देअरफॉर a इज इक्वल टू किती मिळते आहे 45 डिग्री. ओके, आणि h इज इक्वल टू मिळते आपल्याला -1 डिग्री. ओके, आता a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती झाली आहे. ओके, आणि h ची पण आपल्याला व्हॅल्यू माहिती झाली. ठीक आहे, पण अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर h च्या सोबत f ऑफ a f डॅश a पण माहिती पाहिजे. मग सगळ्यात आधी आपण फाइंड आउट करू f ऑफ a. f ऑफ a ची जी व्हॅल्यू आहे ती f ऑफ x वरून फाइंड आउट करू. ओके, काय करणे आहे f ऑफ x च्या ऐवजी f ऑफ a पाहिजे तर x ला रिप्लेस करू आपण a ने इक्वेशन 1 मध्ये. ओके, रिप्लेस x by a in equation 1.
काय करणे आहे, इक्वेशन 1 मध्ये जिथे जिथे x आहे त्या प्रत्येक x च्या ऐवजी आपल्याला a पुट करणे आहे. म्हणजे आपल्याला इक्वेशन 1 मध्ये x ला जर a ने रिप्लेस केलं तर काय मिळते आहे, f ऑफ a इज इक्वल टू tan a. पण a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, a इज इक्वल टू किती आहे, 45 डिग्री. ओके, उत्तर काय आहे, इज इक्वल टू tan 45 डिग्री. आणि tan 45 डिग्री इज इक्वल टू किती होता है, 1 इज इक्वल टू 1. f ऑफ a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती झाली आहे 1. ओके, आता f डॅश a ची व्हॅल्यू काढायची. f डॅश a आपण f डॅश x वरून काढतो. काय करतो आपण, तर इक्वेशन 2 मध्ये जिथे x आहे तिथे a पाहिजे, तर आपण ते रिप्लेसमेंट करू. ओके, पुन्हा एकदा रिप्लेस x बाय a इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये जिथे जिथे x आहे त्याच्याऐवजी जर आपण a पुट केलं तर काय मिळेल, इक्वेशन 2 x च्या ऐवजी आपल्याला a पुट करायचे तर मिळते आहे आपल्याला f डॅश a इज इक्वल टू sec स्क्वेअर a. ओके, पण a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, a इज इक्वल टू किती आहे, 45 डिग्री. इथे पुट करतात 45 डिग्री इज इक्वल टू sec स्क्वेअर ऑफ 45 डिग्री. ओके, sec स्क्वेअर ऑफ 45 डिग्री ला आपण असं लिहू शकतो, इज इक्वल टू इन ब्रॅकेट sec 45 डिग्री होल स्क्वेअर. आणि sec 45 डिग्री म्हणजे होतं √2. ओके, √2 त्याच्या होल स्क्वेअर. देन हियर द √2 चे स्क्वेअर जर आपण केला तर आपल्याला काय मिळते आहे, म्हणजे f डॅश a ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते आहे, 2. देन काय केलं आपण f ऑफ a ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे, f डॅश a ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे आणि h ची आपण व्हॅल्यू फाइंड आउट ऑलरेडी केली. ठीक आहे, मग आता आपण इथे अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला यूज करू. अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला, द f ऑफ a प्लस h approximate to f of a plus h into f dash a. Here f of a plus h म्हणजे क्या होता है, x. ओके, f of x approximate to f of a ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते आहे, 1. ओके, प्लस h ची व्हॅल्यू किती मिळते आहे, -1 डिग्री. ओके, -1 डिग्री into f dash a ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2. हियर f of x म्हणजे tan x होता है, लिहितो मी तिथे tan x अप्रॉक्सिमेट टू 1 प्लस मायनस आणि 1 डिग्री ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. ओके, 1 डिग्री ची व्हॅल्यू पुट करता, 1 डिग्री इज इक्वल टू इन ब्रॅकेट 0.0175 इनटू किती आहे, 2. ओके, काय केलं आहे, प्लस मायनस 1 डिग्री ची व्हॅल्यू पुट केली, बाकी टर्म्स ॲज इट इज दिल्या. हियर tan x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, x इज इक्वल टू किती आहे, 44 डिग्री. ओके, इथे लिहितोय मी tan 44 डिग्री approximate to here 1 minus. ओके, आता तुम्हाला काय करणार आहे, 0.0175 into 2. ओके, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणे आहे. ओके, म्हणजे आपल्याला काय मिळते आहे, therefore 1 minus 0.035. ओके, जर या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर होतं. आता इथे 1 minus 0.035. ओके, जर तुम्ही याचं केलं तर तुम्हाला मिळते आहे the tan 44 डिग्री approximate to 0.965. ओके, तर हे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे tan 44 डिग्री. ओके, देन नेक्स्ट नंबर त्याने आपल्याला गिवन दिलेला आहे cos 60 डिग्री 30 minutes. ओके, and then given त्याने आपल्याला किती दिला आहे, 1 डिग्री इज इक्वल टू 0.0175 degrees and sin 60 degree is equal to 0.866. ओके, देन आता प्रसिद्ध शब्द थोडं चेंज आहे इथे न्यूमेरिकलमध्ये. इथे काय म्हटलं त्यांनी, cos of 60 degree 30 minutes ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. 60 डिग्री 30 minutes. ओके, आतापर्यंत जे न्यूमेरिकल होते त्याच्यामध्ये डिग्रीच्या फॉर्म होते, इथे डिग्री प्लस मिनिट्स पण आहे. ठीक आहे, हे बेसिक आहे न्यूमेरिकलच्या, ते बेसिक बेसिक समजून घ्या. ठीक आहे, काय तर सगळ्यात आधी 60 मिनिट्स म्हणजे 1 डिग्री.
ओके 60 मिनिट्स इज इक्वल टू किती होतोय 1 डिग्री. ओके एक रेशो अँड प्रोपोर्शनची काही कन्सेप्ट आहे ते यूज करू आपण. जे 60 मिनिट्स मध्ये जर 1 डिग्री होत असेल तर 30 मिनिट्स मीन्स किती. ओके रेशो अँड प्रोपोर्शन. ओके हा क्वेश्चन मार्क्स इकडे येईल 60 मिनिट्स कडे. ओके आणि 30 मिनिट्स 1 डिग्री कडे गेले मल्टिप्लिकेशन करून. म्हणजे काय म्हणते आहे द 60 मिनिट्स इनटू क्वेश्चन मार्क डिग्री इज इक्वल टू हियर 30 मिनिट्स इनटू 1 डिग्री. ओके तर आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती क्वेश्चन मार्क्सची. ओके हे 60 मिनिट्स मल्टिप्लिकेशन मध्ये तर डिव्हिजन मध्ये जाईल. म्हणजे काय म्हणते आहे क्वेश्चन डिग्री इज इक्वल टू 30 मिनिट्स अपॉन 60 मिनिट्स इनटू 1 डिग्री. ओके हियर 2 डिवाइड होता है. ओके 2 म्हणजे काय म्हणते आहे क्वेश्चन डिग्री इज इक्वल टू द हाफ ऑफ 1 डिग्री. कळते का बोलता क्वेश्चन मार्क्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली की हाफ ऑफ 1 डिग्री म्हणजे 30 मिनिट्स म्हणजे किती होतो 30 मिनिट म्हणजे किती होतो द हाफ ऑफ 1 डिग्री. ओके हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे म्हणजे ते काय न्यूमेरिकल मध्ये दुसरं काय असणार दुसरं मिनिट्स असणार 20 मिनिट्स 40 मिनिट्स काय पण विचारू शकता. ठीक आहे जसं पुन्हा घेतो आहे काय जर इन केस आपल्याला 20 मिनिट्सची जर व्हॅल्यू फाइंड आउट करायची डिग्रीच्या फॉर्ममध्ये. ओके तर काय करायचं. ओके सेम रेशो अँड प्रोपोर्शन आपण यूज करू. काय करू आपण सिन्स जर 60 मिनिट्स इज इक्वल टू 1 डिग्री होत असेल. ओके तर 20 मिनिट्स मीन्स किती डिग्री मिळेल. ओके रेशो अँड प्रोपोर्शनची कन्सेप्ट आहे. ओके पहिला क्वेश्चन मार्क 60 सोबत मल्टिप्लिकेशन करेल आणि 20 मिनिट्स 1 डिग्री सोबत मल्टिप्लिकेशन करेल. म्हणजे काय म्हणते आपल्याला इथे 60 मिनिट्स इनटू क्वेश्चन मार्क इज इक्वल टू हियर द 20 मिनिट्स इनटू 1 डिग्री. आता 60 मिनिट्स मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे तर डिव्हिजन मध्ये येईल. म्हणजे काय म्हणतो आहे क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 20 मिनिट्स अपॉन 60 मिनिट्स इनटू 1 डिग्री. ओके इथे डिव्हिजन होत आहे ना. ओके म्हणजे क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 1/3 ऑफ 1 डिग्री. क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. ओके याच्यावर काय समजले आहे देअरफॉर की 20 मिनिट्स मीन्स काय होत आहे 1/3 ऑफ 1 डिग्री. ओके तर यावेळी तुम्ही कुठल्याही मिनिट्सला डिग्रीमध्ये कन्वर्ट करू शकता. जसं मी ते 20 मिनिट्सला डिग्रीमध्ये कन्वर्ट केलं. काय केलं 20 मिनिट्स मीन्स 1/3 ऑफ 1 डिग्री. ओके देन हियर 30 मिनिट्स मीन्स हाफ ऑफ 1 डिग्री. ओके असं 40 मिनिट्सचं पण न्यूमेरिकल असणार आहे समोर ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं. ओके मग आता आपल्याला व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायची आहे कॉस ऑफ 60 डिग्री 30 मिनिट्स. ठीक आहे आता 60 डिग्री स्टँडर्ड अँगल आहे पण सोबत 30 मिनिट ऍड केले. ओके तर मग अशा वेळेस काय करणार इथे आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करू बेसिक फॉर्म्युला. ओके पण त्याच्यासाठी आपल्याला f ऑफ a f डॅश a h माहिती पाहिजे. त्याच्या आधी आपल्याला या न्यूमेरिकलला कन्वर्ट करावं लागेल फंक्शन मध्ये. ओके काय करू आपण की जो नंबर आहे 60 डिग्री 30 मिनिट त्याला आपण कन्सिडर करू x. ओके सोल्युशन मध्ये लेट x 60 डिग्री 30 मिनिट्स. ओके जे 60 डिग्री 30 मिनिट्सला जर तुम्ही x कन्सिडर करत असाल तर आपल्याला काय मिळेल मग इथे cos ऑफ x बरोबर 60 डिग्री 30 मिनिट मध्ये जर x म्हटलं तर इथे x ला cos ऑफ x आणि cos ऑफ x हा फंक्शन आहे. तर आपण तिथे लिहू देअरफॉर f ऑफ x इज इक्वल टू cos ऑफ x. ओके मग आपल्याला f डॅश x ची पण व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. त्यासाठी आपण इथे डिफरन्शिएट करू. ओके तर dy dx ऑफ f ऑफ x इज इक्वल टू dy dx ऑफ cos x. f ऑफ x वरती जो आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो तर आपण त्याला लिहितो आहे f डॅश x इज इक्वल टू आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x काय होतो आहे मायनस sin x. ओके त्याला आपला f ऑफ x इज इक्वल टू cos x ज्याला आपण 1 ने डिनोट करू आणि हे आहे f ऑफ x इज इक्वल टू मायनस sin x त्याला आपण 2 ने डिनोट करू. पण आपल्याला a आणि h च्या पण व्हॅल्यूज माहिती पाहिजे. तर जो x आहे जो आपण कन्सिडर केलं होतं त्याला आपण कन्वर्ट करू a आणि h च्या फॉर्ममध्ये. ओके लेट x is equal to a plus h. पण x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे
x इज इक्वल टू किती आहे 60 डिग्री 30 मिनिट्स. ओके 60 डिग्री 30 मिनिट्स इज इक्वल टू a प्लस h ॲज इट इज. आता महत्वाचं आहे 60 डिग्री 30 मिनिट्सला दोन नंबरमध्ये स्प्लिट करायचं. पण स्प्लिट करते वेळेस एक नंबर हा स्टँडर्ड अँगल पाहिजे. मग आता इथे बघितल्यावर कळत आहे की 60 डिग्री हा स्टँडर्ड अँगल आहे. ओके सॉरी, तर मी याला 60 डिग्रीच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो आहे. काय मी याला लिहू शकतो आहे 60 डिग्री प्लस 30 मिनिट्स इज इक्वल टू a प्लस h. ओके जर आता जर या दोघांना आपण जर कंपेअर केलं तर आपल्याला काय मिळते आहे a इज इक्वल टू 60 डिग्री आणि h इज इक्वल टू 30 मिनिट्स. ओके आता a आणि h च्या व्हॅल्यूज माहिती झाल्या. आता आपल्याला f ऑफ a आणि f डॅश a च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. मग f ऑफ a ची व्हॅल्यू आपण f ऑफ x वरून फाइंड आउट करतो. f ऑफ x इक्वेशन 1 काय करू आपण इथे जिथे x आहे तिथे आपण a पुट करू. ओके तर त्यानंतर आपण लिहितो आहे रिप्लेस x बाय a इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे आपल्याला a पुट करायचे. ओके इक्वेशन 1 आहे जिथे जिथे x आहे तिथे आपल्याला a पुट करायचे. म्हणजे काय म्हणतात तिथे आपल्याला f ऑफ a इज इक्वल टू cos ऑफ a. ओके काय केलं आपण इक्वेशन 1 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे तिथे आपण a पुट केले. ओके पण a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे a इज इक्वल टू 60 डिग्री. ओके इथे ते पुट करतो आहे 60 डिग्री इज इक्वल टू द cos ऑफ 60 डिग्री. ओके देन त्यानंतर cos 60 डिग्रीची व्हॅल्यू 1/2. ओके अँड 1/2 मीन्स किती होतो 0.5 बरोबर. म्हणजे आपल्याला f ऑफ a ची व्हॅल्यू मिळाली आहे 0.5. आता सिमिलरली आपल्याला f डॅश a ची पण व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. f डॅश a ची व्हॅल्यू आपण f डॅश x वरून काढतो. काय करतो आपण की जिथे x आहे तिथे आपल्याला a पाहिजे तर मी या x ला रिप्लेस करतो आहे a नी इक्वेशन 2 मध्ये. ओके पुन्हा रिप्लेस x बाय a इन इक्वेशन 2. काय करताय की इक्वेशन 2 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे आपण a पुट करतोय. ओके इक्वेशन 2 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे आपण a पुट करतोय. म्हणजे काय मिळेल f डॅश a इज इक्वल टू मायनस साइन a. ओके पण a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे a इज इक्वल टू 60 डिग्री. मी त्यावेळेला तिथे पुट करतो आहे इज इक्वल टू मायनस साइन 60 डिग्री. ओके मायनस साइन 60 डिग्री. ओके इज इक्वल टू मायनस साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू त्यांनी ऑलरेडी गिवन दिली आहे. ओके किती आहे 0.866. ती पुट करता आहे तिथे 0.866. याला आपली f डॅश a ची व्हॅल्यू. आता अप्रॉक्सिमेशनचे जर फॉर्म्युला यूज करायचा असेल तर आपल्याला माहिती पाहिजे f ऑफ a माहिती आहे. आपल्याला माहिती पाहिजे h देखील माहिती आहे आणि आपल्याला माहिती पाहिजे f डॅश a. ओके दे आता काय करणार आपल्याला अप्रॉक्सिमेशनचे फॉर्म्युला यूज करून सॉल्व करणार. ओके काय मिळते आहे therefore the f of a plus h approximate to f of a plus h into f dash a. f of a ची व्हॅल्यू a plus h सॉरी f of a plus h ची व्हॅल्यू किती आहे x. ओके मी इथे लिहितो आहे f of x approximate to f of a माहिती आहे आपल्याला f of a 0.5 प्लस h देखील आपल्याला माहिती आहे 30 मिनिट्स. ओके 30 मिनिट्स देन इनटू f डॅश a पण आपल्याला माहिती आहे मायनस 0.866. ओके त्यानंतर f of x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे cos x. ओके इथे लिहितो आहे cos x approximate to 0.5 as it is plus 30 मिनिट्स. ओके कॅल्क्युलेशन करायचे आपल्याला तर मग आता 30 मिनिट्सला आधी डिग्रीच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करा आणि डिग्रीच्या फॉर्म मधून त्याला रेडियन्स मध्ये कन्वर्ट करा. मग 30 मिनिट मध्ये किती मगाशी आपण बघितलं होतं 30 मिनिट्स मध्ये काय होतं हाफ ऑफ 1 डिग्री. ओके 30 मिनिट्स मीन्स होतो द हाफ ऑफ 1 डिग्री. बाकी इकडे ॲज इट इज मायनस 0.866.
देन कॉस ऑफ एक्स ची पण व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 60 डिग्री 30 मिनिट्स लिहिते द कॉस ऑफ 60 डिग्री 30 मिनिट्स अप्रॉक्सिमेट टू 0.5 माइनस प्लस माइनस इन ब्रॅकेट हाफ इंटू 1 डिग्री ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 0.0175 इंटू रिटर्न ॲज इट इज मायनस कुठे गेलं मायनस इकडे समोर लिहिलेलं ओके 0.866 ओके नाही आता इथे या दोघांचं कॅल्क्युलेशन करणे आहे अप्रॉक्सिमेट टू 0.5 मायनस द हाफ ऑफ 0.0175 ओके जर तुम्ही 0.0175 ला जर 2 ने जर डिवाइड केलं ओके तर आपल्याला काय मिळते आहे इन ब्रॅकेट 0.0875 ओके त्यानंतर इंटू काय आहे इंटू 0.866 पुन्हा अप्रॉक्सिमेट टू 0.5 ॲज इट इज मायनस आता इथे आपल्याला या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं ओके जर या दोघांचं आपण जर मल्टिप्लिकेशन केलं तर मिळते आहे 0.0075775 ओके अँड देन 0.5 मायनस ही व्हॅल्यू करायची आपल्याला तर आपलं जे फायनल आन्सर आहे ते मिळते आहे देअरफॉर द कॉस ऑफ 60 डिग्री 30 मिनिट्स अप्रॉक्सिमेट टू 0.4924 ओके हे आपलं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे कॉस ऑफ 60 डिग्री 30 मिनिट्स ओके देन नेक्स्ट व्हॅल्यू आपण बघू ते अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आहे कॉस ऑफ 89 डिग्री 30 मिनिट्स ओके अँड देन गिवन त्याने दिलेलं आपल्याला 1 डिग्री इज इक्वल टू 0.0175 रेडियन्स ओके थोडं व्यवस्थित लक्षात द्या थोडं वेगळं ओके काय इथे आपल्याला कॉस ऑफ 89 डिग्री 30 मिनिट्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ओके आता 89 डिग्री 30 मिनिट्स हा स्टँडर्ड अँगल नाही म्हणजे इथे आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला यूज करून ओके दे मग काय करणार सगळ्यात आपला जो न्यूमरेटर आहे त्याला कन्वर्ट करा आपण फंक्शन मध्ये ओके काय करू आपण की जो मेन नंबर आहे 89 डिग्री 30 मिनिट्स याला आपण कन्सिडर करू x ओके सोल्यूशन मध्ये लेट x 89 डिग्री 30 मिनिट्स ओके म्हणजे आपल्या न्यूमेरिकल मध्ये जिथे 89 डिग्री 30 मिनिट्स आहे त्याच्यावर जर आपण x पुट केलं मीन्स इथे तर त्यामुळे आपल्याला cos ऑफ x आणि cos ऑफ x हा फंक्शन आहे आपण त्याला डिनोट करतो आहे therefore the f of x is equal to cos of x अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर f डॅश x ची आवश्यकता आहे f डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह ओके म्हणजे आपल्याला f of x वरती डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार आहे ओके मी इथे डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो आहे the d by dx of f of x is equal to d by dx of cos of x and derivative of f of x ला आपण डिनोट करतो f dash x is equal to and derivative of cos x minus sin x okay f of x is equal to cos x याला मी 1 ने डिनोट करतो आहे आणि f dash x into f dash x is equal to minus sin x याला मी 2 ने डिनोट करतो ओके देन आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते a आणि h ची तर ती जी व्हॅल्यू आहे ती आपण x वरून फाइंड आउट करतो ओके तर मग यामध्ये लेट x is equal to a plus h पण x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे x is equal to किती आहे 89 डिग्री 30 मिनिट्स ओके 89 डिग्री 30 मिनिट्स ओके is equal to a plus h as it ओके देखिए आता इसे लक्षात द्या 89 डिग्री 30 मिनिट्स ओके हा स्टँडर्ड अँगल आहे याला आपण दोन नंबर मध्ये दोन अँगल मध्ये याला स्प्लिट करू पण एक अशी टर्म पाहिजे त्यापैकी जी स्टँडर्ड अँगल असेल मग आता 89 डिग्री 30 मिनिट्स हा 90 डिग्रीचा अप्रॉक्सिमेट आहे तर मी याला कन्वर्ट करतो 90 डिग्री ओके मी याला डायरेक्ट 90 डिग्री मध्ये कन्वर्ट करतो आहे त्याचं लक्षात घ्या 89 डिग्री 30 मिनिट्स मध्ये लिहितो आहे 90 डिग्री मायनस 30 मिनिट्स ओके इज इक्वल टू a प्लस h आता हे इश्यू असेल
की 89 डिग्री 30 मिनिट्सच्या ऐवजी डायरेक्ट 90 डिग्री मायनस 30 मिनिट्स कसे लिहिले, बरोबर आहे. व्यवस्थित लक्ष द्या. इथेच मी दुसऱ्या स्टेपनी सांगतोय की याचा कसा आहे. लक्ष द्या. 89 डिग्री 30 मिनिट्सला मी 2 नंबरमध्ये स्प्लिट करत आहे. ओके, काय करतो व्यवस्थित लक्ष द्या. 89 डिग्री 30 मिनिट्स म्हणजे मी लिहू शकतो आहे 89 डिग्री प्लस 30 मिनिट्स इज इक्वल टू a प्लस h ॲज इट इज. ओके, पण 89 डिग्री हा स्टँडर्ड अँगल नाही आहे. 89 च्या जवळपास जो नंबर आहे, स्टँडर्ड जो अँगल आहे तो आहे 90 डिग्री. तर मी 89 डिग्रीला 90 मध्ये कन्वर्ट करतो. ओके, मी 89 डिग्रीच्या ऐवजी लिहू शकतो आहे काय 90 डिग्री मायनस 1 डिग्री. ओके, आणि प्लस 30 मिनिट्स ॲज इट इज, प्लस 30 मिनिट्स ॲज इट इज इक्वल टू a प्लस h. ओके, काय केलं आहे 89 डिग्रीला मी लिहिलं आहे 90 डिग्री मायनस 1 डिग्री. ओके, नाही हा 90 डिग्री ॲज इट इज. ओके, 90 डिग्री मायनस 1 डिग्री. 1 डिग्री म्हणजे होतो 60 मिनिट्स. ऑलरेडी आपण बघितलंय. ओके, म्हणजे 1 डिग्रीची व्हॅल्यू पुट करतोय मी 60 मिनिट्स आणि प्लस काय इकडे 30 मिनिट्स. ओके, बाकी तिकडे इज इक्वल टू a प्लस h ॲज इट इज. देन हियर 90 डिग्री मायनस 60 मिनिट प्लस 30 मिनिट्स म्हणजे होतो मायनस 30 मिनिट्स इज इक्वल टू a प्लस h. ओके, आता जर याला आपण कंपेअर केलं ओके तर लिहू शकतो आपण देअरफॉर a इज इक्वल टू 90 डिग्री आणि h इज इक्वल टू मायनस 30 मिनिट्स. ओके, पण आता अप्रॉक्सिमेशनच्या फॉर्म्युला जर आपल्याला यूज करायचे असेल तर आपल्याला काय माहिती पाहिजे f ऑफ a नाही माहिती आहे, आपल्याला माहिती पाहिजे h माहिती आहे, f डॅश a नाही माहिती. म्हणजे आपल्याला f ऑफ a आणि f डॅश a काढायचे. मग f ऑफ a आपण फाइंड आउट करतो f ऑफ x वापरून. काय करतो आपण या x ला रिप्लेस करतो a ने. पुढे इक्वेशन 1. ओके, रिप्लेस x बाय a इन इक्वेशन 1. काय म्हणला इक्वेशन 1 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे आपल्याला a पुट करायचे. ओके, हे इक्वेशन 1 आहे. जिथे जिथे x आहे तिथे a पुट करायचे. म्हणजे आपल्याला काय मिळेल f ऑफ a इज इक्वल टू cos ऑफ a. ओके, आणि a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. a इज इक्वल टू किती आहे 90 डिग्री. पुट करा तिथे इज इक्वल टू cos ऑफ 90 डिग्री. ओके, अँड cos 90 डिग्री किती होतो आहे 0. ओके, म्हणजे आपल्याला f ऑफ a ची व्हॅल्यू मिळते आहे 0. आता f ऑफ a पण माहिती आहे. आता काढायचे आपल्याला f डॅश a. ओके, मग f डॅश a हे f डॅश x वरून डॉट करतो आपण. काय करू आपण तर इक्वेशन 2 मध्ये जिथे x आहे त्याला रिप्लेस करू आपण a ने. ओके, रिप्लेस x बाय a इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे आपल्याला a ने रिप्लेसमेंट करायचं. ओके, जिथे जिथे x आहे तिथे जर आपण a पुट केलं तर काय मिळेल तिथे आपल्याला f डॅश a इज इक्वल टू मायनस साइन a. आणि आता a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. a इज इक्वल टू किती आहे 90 डिग्री. ओके, इथे पुट करत आहे इज इक्वल टू मायनस साइन 90 डिग्री इज इक्वल टू मायनस आणि साइन 90 डिग्री किती होत आहे 1. ओके, इथे आपली f डॅश a ची. आता अप्रॉक्सिमेशनचे जर फॉर्म्युला यूज करायचा असेल तर आपल्याला 3 व्हॅल्यूज माहिती पाहिजे. आपल्याला माहिती पाहिजे f ऑफ a माहिती आहे, आपल्याला माहिती पाहिजे h माहिती आहे आणि आपल्याला माहिती पाहिजे f डॅश a माहिती आहे. ओके, मग आता आपण अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला यूज करू. ओके, therefore the f of a plus h approximate to f of a plus h into f dash a. ओके, a plus h म्हणजे काय आहे x. ओके, म्हणजे इथे पुट करतो आहे the f of x approximate to f of a ची व्हॅल्यू 0. ओके, प्लस h is equal to minus 30 minutes. Okay, into f dash a is equal to minus 1. Okay, then f of x is equal to काय आहे cos x. इथे पुट करतो आहे मी cos x approximate to 0 लिहायची आवश्यकता नाही. मायनस इंटू मायनस काय होतो आहे प्लस. ओके, आणि 30 मिनिट्स इंटू 1 म्हणजे किती होतो आहे 30 मिनिट्स. ओके, पण 30 मिनिट्स म्हणजे काय होतं अप्रॉक्सिमेट टू
किती कॉस ऑफ एक्स, एक्स मीन्स काय होतं 89 डिग्री 30 मिनिट्स डिवाइड करता है द कॉस ऑफ 89 डिग्री 30 मिनिट्स अप्रॉक्सिमेट टू 30 मिनिट्स म्हणजे बघितलं होतं आपण 30 मिनिट्स म्हणजे काय होतो हाफ ऑफ 1 डिग्री ओके द हाफ ऑफ 1 डिग्री अप्रॉक्सिमेट टू द हाफ ऑफ 1 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1 डिग्री किती आहे 0.0175 रेडियन्स ओके मग आता 0.0175 रेडियन्स जर आपण हाफ केलं ओके तर आपल्याला काय मिळते आहे अप्रॉक्सिमेट टू 0.0875 ही झाली आपली कॉस ऑफ 89 डिग्री 30 मिनिट्सची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ओके यावेळी आपल्याला बाकीचे जे न्यूमेरिक्स आहे ते मी तुम्हाला ॲज अ होमवर्क देतो आहे ते तुम्हाला सॉल्व करायचे ओके आणि त्याचे जे आन्सर आहे ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचे ओके